नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, शिंदेवाही आणि ब्रह्मपुरी या 3 तालुक्यांचा समावेश होतो. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघास 73 क्रमांक दिला आहे. या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात फक्त 3 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि म्हणून गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यातून 3 विधानसभा मतदारसंघ घेऊन हा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे. या गडचिरोली चिमूर नकाशामध्ये आपण हा ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे. आता 2019च्या निवडणुकीत या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजय वडट्टीवार हे विजयी झाले होते. त्यांना 96,726 मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डमवार यांना 78,177 मते मिळाली होती. अशा प्रकारे 18,549 मताच्या मताधिक्याने या 2019च्या विधानसभा निवडणुकीत या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विजय वडट्टीवार हे विजयी झाले होते. विजय वडट्टीवार यांनी चिमूर या विधानसभा मतदारसंघाचं देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे. विजय वडट्टीवार हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम करत आहेत. या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढले होते. या चारही राजकीय पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर शिवसेना, भाजप यांची युती होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीत विजय वडट्टीवार यांचाच विजय झाला होता, काँग्रेसचे उमेदवार, आणि त्यांनी अतुल देशकर यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला देखील मोठ्या प्रमाणावरती 44,000 मते मिळाली होती. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजय वडट्टीवार यांनी शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डमवार यांचा पराभव केला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी असल्या कारणाने ही जागा युतीकडून शिवसेनेला तर आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली होती आणि विजय वडट्टीवार यांचा विजय या निवडणुकीमध्ये झालेला दिसून येतो. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 7,000च्या जवळपास मते मिळाली होती. आता
2024 मध्ये होणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचंच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. तरी पण महायुती आणि महाआघाडी कायम राहील की 2014 प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील, यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.